रत्नागिरी हे कोकणातील एक सुंदर आणि शांत शहर आहे. परंतु या शहराच्या शांततेच्या मागे एक भयंकर आणि खतरनाक गोष्ट दडलेली आहे, जी कर्णपिशाचनीच्या नावाने ओळखली जाते. ही पिशाचनी शतकानुशतके या भागात दहशत निर्माण करत आहे. चला आपण या भयानक कथेचा मागोवा घेऊया. कथा आहे ज्या काळातील, जेव्हा रत्नागिरी हे गाव होते. गावातील लोक शेतकाम, मासेमारी आणि लहान व्यवसाय करून आपली उपजीविका चालवत होते. परंतु या गावी एक विचित्र आणि अज्ञात भय निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी लोकांच्या कर्णतंत्रावर काहीतरी विचित्र आवाज येत असत, ज्यामुळे लोकांच्या मनात भयाचे वातावरण पसरले होते. एकदा गावातील एक वृद्ध माणसाला रात्रीच्या वेळी घरी परतताना अचानक आपल्या कानात विचित्र आवाज ऐकू आला. त्याने दाबून ठेवलेले कान, पण आवाज तीव्र होत राहिला. त्याच्या कानातून रक्तस्राव होऊ लागला आणि तो क्षणातच बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहून गावातील लोक घाबरून गेले. त्यानंतर अनेक लोकांना हाच प्रकारची घटना घडली. गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी या घटनेचा तपास करण्यासाठी एकत्र येऊन निर्णय घेतला. त्यांनी जुन्या कथा, दंतकथा आणि इतिहासाची पाहणी केली आणि या भयावह आवाजाचे मूळ शोधले. तेव्हा त्यांना समजले की या आवाजाच्या मागे एक भयानक आत्मा आहे, ज्याला कर्णपिशाचनी म्हटले जाते. कर्णपिशाचनीचा इतिहास फार पुरातन आहे. शेकडो वर्षांपूर्वी या भागात एक अत्यंत सुंदर परंतु क्रूर स्त्री राहत होती. तिचे नाव कणिका होते. कणिका एक जादूगिरीण होती आणि ती आपल्या सौंदर्याने आणि जादूने लोकांना हुलवून त्यांना आपल्या अधीन करते. परंतु तिच्या क्रूरतेमुळे एक दिवस गावातील लोकांनी तिला पकडून तिचे कान कापले आणि तिला मरणाला सोडले. कणिका मरण्याआधी शाप दिला की माझा आत्मा या गावामधील लोकांच्या कानात घुंगत राहील आणि जो माझ्या आवाजाचा सामना करेल त्याचे कानातून रक्तस्राव होईल. त्या दिवसापासून कर्णपिशाचनीचा आत्मा गावातील लोकांच्या कानात भीती निर्माण करत राहिला. गावातील एक विद्वान ब्राह्मण श्रीधर शास्त्री यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अनेक प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून काही तांत्रिक विधी आणि मंत्र शोधले. त्यांनी गावातील लोकांना एकत्र आणून या पिशाचनीला शांत करण्यासाठी एक मोठा यज्ञ आयोजित केला. यज्ञासाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मोठ्या जोमेने तयारी केली. यज्ञासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू व्यवस्था केली गेली. यज्ञाच्या वेळी पिशाचनीचा आत्मा पुन्हा प्रकट होईल या भीतीने सर्वजण धास्तावले होते. परंतु श्रीधर शास्त्रींच्या धैर्याने आणि श्रद्धेने सर्वजण निर्मस्त झाले होते. यज्ञाच्या दिवशी सर्वजण एकत्र जमले. श्रीधर शास्त्रींनी मंत्रोच्चार सुरू केले. वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. अचानक एका भयानक आवाजाने सर्वांची कानपट्टी फुटली. कर्णपिशाचनीचा आत्मा प्रकट झाला. तिचे रूप भयंकर आणि घोर होते. ती सर्वांना भयभीत करून आपल्या शक्तीने नियंत्रित करू लागली. श्रीधर शास्त्रींनी आपल्या संपूर्ण शक्तीने मंत्रोच्चार सुरू ठेवले. त्यांनी कर्णपिशाचनीला आव्हान दिले आणि तिच्या शक्तींचा नाश करण्यासाठी आपल्या मंत्राचे आवर्तन केले. काही काळानंतर पिशाचनीचा आत्मा कमकुवत झाला आणि शेवटी त्या यज्ञाच्या अग्नीत विलीन झाली. कर्णपिशाचनीच्या नाशानंतर गावात पुन्हा शांतता आणि आनंद परतला. लोकांनी श्रीधर शास्त्रींचे आभार मानले आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गावातील लोकांनी एकत्र येऊन आपापसातील एकोपा वाढवला आणि एकमेकांच्या साहाय्याने आपले जीवन सुखी आणि सुरक्षित बनवले. रत्नागिरीतील
पिशाचनीची कथा आजही गावातील लोकांच्या स्मरणात आहे. ही कथा त्यांच्या पुढील पिढ्यांना सांगितली जाते, ज्यामुळे त्यांनी नेहमीच एकत्र राहावे आणि संकटांच्या वेळी धैर्याने समोर जावे. कर्णपिशाचनीची कथा एक प्रकारची शिकवण आहे की एकत्रित प्रयत्नांनी कोणत्याही संकटाला समोर जाता येते आणि एकता हीच खरी शक्ती आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.